अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि ती म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, पूजा मांडणी कशी करावी, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अगदी मोजक्या शब्दामध्ये आणि थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि खरंच सांगते या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच की भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा 8वा अवतार होते आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा घडते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो। त्यामुळे त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सर्व काही नांदत असते। आणि जन्माष्टमी हा दिवस इतका महत्त्वाचा आहे ना, अगदी बघा आपल्या घरामध्ये लहान बाळाचा जन्म होतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो। तसंच आहे जेव्हा बाळकृष्णाचा जन्मोत्सव असतो ना, तेव्हा जर आपल्याकडनं काही सेवा घडल्या आपण त्याचप्रमाणे जर तो उत्सव साजरा केला ना, तर त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी येत असते। म्हणून सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा। आता जन्माष्टमी नेमकी कधी आहे आणि आपल्याला कधी साजरी करायची आहे ते बघूया। बघा, उद्या आहे 15 ऑगस्ट, शुक्रवार आहे। उद्या रात्री 11:55 अष्टमी तिथी चालू होत आहे, तर ती 16 ऑगस्टला रात्री 9:34 असणार आहे। तर अर्थातच श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रेवती नक्षत्र बाळकृष्णाचा जन्म झाला होता आणि या दिवशी आपल्याला जन्माष्टमी म्हणजे बाळकृष्णाचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा असतो। आता बाळकृष्ण जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी कधी साजरी करावी, तर उद्या 15 ऑगस्टला शुक्रवारी रात्री तुम्हाला 12:39 तुम्हाला हा जन्मोत्सव साजरा करायचा असतो। बघा, जन्माष्टमी हा दिवस इतका महत्त्वाचा आहे ना, जर जन्माष्टमी व्रत जो कोणी व्यक्ती करतो ना त्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळत असतं। जसं बघा, आषाढी एकादशी केल्यावर, एकादशीचं व्रत केल्यावर आणि कार्तिक एकादशीचं व्रत केल्यावर आपल्याला संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात, म्हणजे बघा प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 एकादशी असतात, तर संपूर्ण वर्षभरात ज्या 24 एकादशी येतात ना त्यांचं व्रत केल्याचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं। तसंच जर जन्माष्टमीचं व्रत आपण केलं तर आपल्याला 1000 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य मिळत असतं आणि म्हणूनच जन्माष्टमी व्रताला इतकं महत्त्व आहे। ज्यांना शक्य आहे या दिवशी उपवास करणं त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा। एकादशीसारखा आपल्याला हा उपवास करायचा असतो आणि जेव्हा आपण बाळकृष्णाचा पाळणा हलवतो, त्यांच्या सेवा करतो, त्याच्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना शक्य होत नाही, लहान मुलं आहेत, त्यांनी नाही केला तरी पण चालणार आहे, कारण की बघा आपली तब्येत पण तेवढीच महत्त्वाची आहे। पण जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला त्याचं फळ सुद्धा तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे। आता सेवा काय करायची आहे, सगळ्यात प्रथम आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असणारच आहे आणि पूजा मांडणी नेमकी कधी करायची, तर उद्या शुक्रवारी तुम्ही रात्री अगदी 10 वाजता जरी तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली तरी पण चालणार आहे आणि 12:39 नंतर तुम्ही सेवा करू शकता किंवा जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार तेव्हा पण तुम्ही सेवा करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की 12:39 आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा असतो, की त्यावेळेस बाळकृष्ण जन्माला येत असतात आणि ज्या घरामध्ये बाळकृष्णाचा पाळणा हलवला जातो ना त्या घरामध्ये संतती सुख प्राप्त होत असतं। म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला संतती प्राप्तीची इच्छा आहे पण काही कारणामुळे तुम्हाला संतती होत नाहीये, असे बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत की संतती प्राप्तीसाठी सेवा करत आहेत, त्यांनी नक्कीच जन्माष्टमी उत्सव साजरा करा। बाळकृष्णाचा पाळणा आपल्या घरात हलवा, नक्कीच आपल्या घरामध्ये राधा आणि कृष्ण येतातच, हा अनुभव तुम्ही घेऊन बघा। तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात प्रथम पूजा मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगात तुम्हाला लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। सगळ्यात प्रथम आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते। गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ओम गण गणपते नमः असं 11 वेळेस पाण्याने दुधाने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती चौरंगावर पिढ्याच्या जोडपानावर तुम्ही स्थापन करू शकता किंवा तांदळावर तुम्ही ती मूर्ती चौरंगावर स्थापन करू शकता। सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि त्यानंतर आता बघा की आता बाळकृष्णाचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा असतो, त्यामुळे या पूजा मांडणीमध्ये पाळणा असणं की खूप महत्त्वाचं आहे, कारण बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा असतो। म्हणून छोटासा का वेळा तुम्हाला पाळणा तुम्हाला आणायचा आहे किंवा तुम्ही घरीच तयार करू शकता, तर पाळणा तुमच्या घरामध्ये असला पाहिजे। तुम्हाला तो पूजा मांडणीमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असते। मूर्ती पाळण्यावर ठेवण्याआधी तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा किंवा दुधाने सुद्धा केला तरी पण चालणार आहे।
अभिषेक करताना काय पठण करावं? अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्त आणि 1 वेळेस तुम्हाला श्री सूक्त पठण करायचं आहे. ज्यांना 16 वेळेस पुरुष सूक्त पठण करणं शक्य नसेल त्यांनी एकदा पुरुष सूक्त पठण करा, एकदा श्री सूक्त पठण करा, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राला तुम्ही जप करू शकता. शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही जप करू शकता आणि त्यांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला पाळण्यामध्ये ठेवायची आहे. त्या मूर्तीला तुम्हाला वस्त्र परिधान करायचे आहे. बाळकृष्ण तुम्ही फेटा घालू शकता, वस्त्र परिधान करू शकता, त्यांच्या आवडीची बासरी तुम्ही तिथे ठेवू शकता. आता बघा, बाळकृष्णाला सजवून झाल्यानंतर तुम्हाला त्यांना फुले अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुळशीपत्रावर सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. पण बघा, आधी काय करायचं, तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच की तुळस ही विष्णुप्रिय आहे. त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही. आणि उद्या तुळशीपत्र तोडू नका, कारण की तुळशीमातेला सुद्धा उद्या उपवास असतो. तुम्हाला बाजारातून विकत तुळस आणायची आहे आणि ती तुम्हाला कृष्णाला अर्पण करायची आहे. बाळकृष्णाच्या उजव्या बाजूला तुम्ही घंटी ठेवू शकता, डाव्या बाजूला तुम्ही शंख ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. तुम्हाला त्यांना छानपैकी फुले अर्पण करायचे आहे. छानपैकी तो पाळणा सजवायचा, बाळकृष्णाला तुम्हाला सजवायचं आहे. अगदी आपल्या घरामध्ये लहान बाळाचा जन्म झाला आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर बघा, आता पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा तुम्ही रात्री 12:39 नंतर पण तुम्ही पाळणा हलवून करू शकता, किंवा ज्यांना शक्य होत नाही एवढ्या रात्री करणं, किंवा लहान बाळ आहे त्यांनी पूजा मांडणी झाल्यावर अगदी 10-11 वाजता जरी तुम्ही रात्री केल्या सेवा तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर तुम्हाला सेवा काय करायची आहे ते बघा. सगळ्यात प्रथम तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गीतेची 18 नावे पठण करायची आहे, जी आपल्या त्याच्या पुस्तकात सुद्धा आहे. आणि शक्य होईल तेवढ्या वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रात जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. आणि अजून एक मंत्र आहे, त्यामुळे आपल्या घरातले जे काही क्लेश आहेत, जे काही बाधा आहेत त्या दूर होतात. म्हणजे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राला सुद्धा तुम्ही शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही जप करू शकता. तर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. आता बघा, तुम्हाला नैवेद्य काय अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पंजिरी. ही धन्यापासून गुळापासून तयार करतात. तुम्ही त्याची रेसिपी YouTubeवर सुद्धा बघू शकता. त्याप्रमाणे अगदी थोडीशी काय तुम्हाला पंजिरी करायची आहे, कारण की पंजिरीचा मान या नैवेद्यामध्ये आहे. पंजिरी तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथे बाळकृष्णाला बघा लोणी आवडायचं, तुम्ही नैवेद्यामध्ये लोणी ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही तिथे ड्रायफ्रुट्स ठेवू शकता, फळे तुम्ही बाळकृष्णाला अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही इतर कुठल्याही प्रकारचा खाऊ जो आपण लहान मुलांना देत असतो तो तुम्ही तिथे बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य कधी अर्पण करावा, तर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करता, तुमच्या सेवा झाल्यावर. त्याचबरोबर बघा, जेव्हा आपण 12:39 तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला पाळणा हलवायचा आहे. आणि पाळणा हलवल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आरती करताना तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची तुम्हाला आरती करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आरती करायची आहे. तुम्ही यानंतर गाणे सुद्धा म्हणू शकता. बऱ्याच ठिकाणी रात्रभर जागरण केलं जातं आणि असं म्हणतात की जो कोणी व्यक्ती या दिवशी जागरण करतो, जप तप सेवा करतो रात्री जागून, त्याला खूप पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल जागरण करणं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. जागरण करणं शक्य नसेल तर जितक्या सेवा तुम्हाला करणं शक्य असेल दिवसभरामध्ये किंवा रात्री तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला याचं फळ जे आहे ते तुम्हाला अनंत पटीने मिळणार आहे. म्हणून जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि जे तुळशीपत्र मी तुम्हाला तिथे ठेवायला लावलं होतं बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर, ते तुम्हाला त्यावर तुम्हाला एक सेवा करायची आहे. आता ती सेवा कोणती, तर बघा भगवान विष्णूंची 1000 नावे घेत तुम्हाला ते तुळशीपत्र बाळकृष्ण तुम्हाला अर्पण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावली पठण करत करत भगवान विष्णूंचं एक नाव घ्यायचं, ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, पुन्हा भगवान विष्णूंचं दुसरं नाव घ्यायचं आहे, पुन्हा ते तुळशीपत्र तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करत करत ते तुळशीपत्र तुम्हाला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे. तर ही सेवा सुद्धा करायला विसरू नका. या सगळ्या सेवा खूप जास्त महत्त्वाच्या आहे आणि या सगळ्या सेवांमुळे आपल्या घरी मातालक्ष्मीचा अखंड वास राहणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्या घरी सुख शांती समृद्धी येणार आहे. आणि हा दिवस वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे नक्की शक्य होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा.
आणि खरंच सांगते, जेव्हा विशिष्ट आपण विशिष्ट सेवा करतो ना, तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं. आणि असं म्हटलेलं आहे की जो कोणी जन्माष्टमीचं व्रत करतो आणि त्यांच्या सेवा करतो भगवान विष्णूंच्या, बाळकृष्णाच्या, त्याला अनंत पटीने पुण्य प्राप्त होतं आणि त्या सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात. म्हणून नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.